नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 295 घरांसाठी प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या तत्वावरी लॉटरीवरची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आणि या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटचा दिनांक हा 4 मे असतानाच या लॉटरीला काही तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आलेली आहे, तसेच ही तांत्रिक अडचणी म्हणजे नेमक्या काय आहेत, अर्जदारांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना काय काळजी घ्यावी किंवा डॉक्युमेंट कशी अपलोड करावीत याबद्दलची सुद्धा माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे. तसेच सर्व वृत्तपत्रामध्ये सुद्धा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. म्हाडाकडून जी कारणं दिलेली आहेत यापेक्षा दुसरीच काहीतरी कारणंसुद्धा जी आहेत, जी म्हाडाच्या लॉटरीला मुदतवाढ देण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहेत. आणि या अगोदर लॉटरीमध्ये घर घेतलं आहे तर पुन्हा घर घेता येईल का याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून खूप दिवसानंतर 295 घरांसाठी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील विक्री करण्यासाठीच्या घरांची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली. ही लॉटरी आल्यानंतर सुद्धा खूप सारे अर्जदारांसमोर प्रश्न होते, पण याबद्दलचं बुकलेट काही अपलोड करण्यात आलेलं नव्हतं. प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जी घरे आणली जातात ही म्हणजे साधारणतः ही सर्व घरे म्हाडाच्या नियमाप्रमाणे या लॉटरीमधून शिल्लक उरलेली घरे असतात, जी अगोदरच्या 2-3 लॉटरीमध्ये विकली जात नाही आणि त्यांची प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती त्यांची विक्री केली जाते. पण म्हाडाच्या पुणे मंडळाच्या या लॉटरीमध्ये हे तसं घडताना दिसत नाही आहे. कारण काही लोकांकडून तसेच म्हाडाच्या ऑफिसमधून आणि काही इतर स्रोतांद्वारे ही माहिती मिळाली आहे की ही सर्व घरे ही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती असली तरीसुद्धा या अगोदरच्या लॉटरीमधून शिल्लक उरलेली घरे नाहीत. तसेच एक जी महत्त्वाची अट असते ती म्हणजे की या अगोदर जर म्हाडाच्या लॉटरीमध्ये किंवा कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत जर तुम्हाला घर मिळालं असेल तरीसुद्धा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती जी घरे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. पण या लॉटरीमध्ये ते तसं घडताना दिसत नाही आहे. या अगोदर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेतून घर मिळालं असेल किंवा पुण्यामध्ये जर तुमचं घर असेल तर तुम्हाला या लॉटरीमध्ये सहभागी होता येणार नाही. याबद्दलची माहिती सर्वत्रही फिरत आहे, पण याबद्दलची अधिकृत माहिती ही म्हाडाकडून अजूनसुद्धा देण्यात आलेली नाही. त्यासाठी म्हाडाचं जोपर्यंत बुकलेट हे उपलब्ध केलं जात नाही तोपर्यंत याबद्दलची माहिती सांगता येणार नाही. आता आपण अर्जदारांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत आणि याबद्दलचं वृत्त हे काही दिवस अगोदर सर्व वृत्तपत्रांमध्ये आलेलं होतं, आपण त्याबद्दलची माहिती घेऊया आणि त्यानंतर म्हाडाकडून जी काही प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. म्हाडाच्या प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घर अर्ज प्रक्रियेत कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावर अर्जदारांचा गोंधळ उडत आहे. ऑनलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करूनही अनेकांच्या प्रोफाईलवर पडताळणी सुरू असल्याचा शेरा कायम असल्याचे दिसत असल्याने अर्जदार चिंतेत आहेत. पडताळणी प्रक्रिया म्हाडाकडून केली जात नसून विविध विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने होत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून पुणे पिंपरी चिंचवड शहरातील घरांसाठी दिनांक 23 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. विविध गटातील घरांसाठी स्वतंत्र योजना सुरू असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज प्रक्रियेत आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमॅसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, ITR, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, सध्याचा पत्ता, वैवाहिक स्थिती, जोडीदाराची माहिती तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला आहे का याबद्दलची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विशेषतः डोमॅसाईल, ITR आणि जातीच्या दाखल्यासमोर पडताळणी सुरू असल्याचा संदेश कायम राहत असल्याने अर्जदारांना पुढील टप्प्यात जाता येत नाही. यंत्रणांकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी या संदर्भात म्हाडाने स्पष्टीकरण दिले आहे की संबंधित कागदपत्रांची पडताळणी म्हाडा स्वतः करत नसून विविध विभागाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जाते.
डोमेसाईलची पडताळणी महा-IT मार्फत तर ITRची पडताळणी ही आयकर विभागामार्फत केली जाते. अन्य कागदपत्रांची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यामुळे अर्जदारांनी अर्ज भरताना अचूक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत असे आवाहन केले आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्त्वावरती घरे वाटप होणार असल्याने पडताळणी उशिरा झाल्यास घर मिळण्याची संधी गमावण्याची भीती अर्जदार व्यक्त करत आहेत. पडताळणी पूर्ण न झाल्यास अंतिम अर्ज करता येत नसल्याने धास्ती वाढली आहे. मात्र कोणतीही त्रुटी नसल्यास पडताळणी तातडीने पूर्ण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अर्जदाराने कागदपत्रे अपलोड करताना काय काळजी घ्यावी? कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावीत. नाव, जन्मतारीख, पत्ता, उत्पन्न यामध्ये तफावत टाळावी. नियमित लॉग इन करून स्टेटस तपासावे. त्रुटी असल्यास कागदपत्रे नव्याने अपलोड करावीत. पडताळणी विलंबित असल्यास हेल्प डेस्कशी संपर्क साधावा. आता आपण म्हाडाकडून जी प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरती 20% सर्वसमावेशक व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्रीअभावी शिल्लक असलेल्या सदनिकांच्या प्रक्रियेस मुदतवाढ. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरती पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा व PMRDA क्षेत्रातील 20% समावेशक योजना व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांची जाहिरात 23 एप्रिल 2026 रोजी वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती. सदर सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 पर्यंत होती. तथापि आपले सरकार वेब पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे डोमासेल प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला काढण्यास अडचणी येत असल्या कारणामुळे अर्जदारास अर्ज करण्यासाठी 4 मे 2026 पासून दिनांक 13 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी अर्ज भरण्यासाठी दिनांक 13 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता वितरणाची प्रक्रिया म्हाडाच्या bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवरती सुरू करण्यात येणार आहे. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी अशी माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाकडून देण्यात आलेली आहे. म्हणजे आता पूर्वीच्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची तारीख व वेळ ही 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजेपर्यंत होती. तीच आता मुदतवाढीनंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची तारीख व वेळ 13 मे 2026 सकाळी 11:30 वाजेपर्यंत ही ठेवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.